गोंदिया जिल्ह्यातील पावसाने विश्रांती घेतल्यानंतर वाढलेल्या उकड्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय। ताप, व्हायरल फीवर, उलटी, जुलाब, अंगदुखी आणि डोकेदुखीच्या रुग्णांची संख्या वाढल्याने शासकीय रुग्णालयामध्ये गर्दी वाढली आहे। जिल्हा शल्य चिकित्सकांनी नागरिकांना लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहन केलंय। सर्व आवश्यक तपासण्या मोफत उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच स्वच्छता राखणे, उकळलेले किंवा सुरक्षित पिण्याचे पाणी वापरणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी हटवणे आणि मच्छरदाणीचा वापर करणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्लाही नागरिकांना देण्यात आलाय। नमस्कार, मी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा गोंदिया डॉक्टर पुरुषोत्तम पटले। सध्या जे पावसाळ्याच्या मधल्या काळामध्ये जे काही एवढा उकाड्याचं वातावरण निर्माण झालं आहे, यामध्ये आम्हाला ताप, हागवण उलटी, व्हायरल फीवर अशा पेशंट्स जास्त आमच्या दवाखान्यांमध्ये बघायला मिळत आहेत। तर जनतेला मी सल्ला देईन की असं जर कोणाला ताप आला, हागवण लागली, उलटीचे त्रास झाले, व्हायरल फीवर सारखं वाटायला लागलं, बॉडी पेन झाला, डोकेदुखी झाली, अशा वेळेस आमच्या सगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत सेवा उपलब्ध आहे। त्याचा लाभ अवश्य जनतेने घ्यावा। तिथे पूर्ण प्रकारचे उपचार आणि तपासण्या सगळ्या मोफत केल्या जातात। घरी घ्यायच्या काळजीमध्ये घरामध्ये स्वच्छता ठेवायला पाहिजे। पिण्याचं पाणी शक्यतोवर बोरिंगचं पाणी प्यायचं आहे, विहिरीचं पाणी पिऊ नये। शक्य असेल तर उकळलेलं पाणी प्यावं। आणि सध्या होत असलेला डासांचा जो प्रादुर्भाव आहे, त्या डासांच्या प्रादुर्भावापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा उपयोग करावा, कोरडा दिवस पाळावा, म्हणजे आपल्या घरातील पाणी जमा असलेले भांडे रिकामी करावी, जेणेकरून डासांची उत्पत्ती कमी होईल आणि हिवताप, डेंग्यू, फायलेरिया असे डासांमार्फत होणाऱ्या विविध गंभीर आजारापासून स्वतःचा बचाव आपण करावा। धन्यवाद। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा बारामतीतील मुक्कामानंतर आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालाय। यावेळी बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा अखंड घोषात आणि लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत मानांचे पहिले गोल रिंगण पार पडले। या रिंगण सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पालखीभोवती मेंढ्यांनी घातलेलं प्रदक्षिणात्मक गोल रिंगण। मुख्य जीवांचाही या परंपरेत सहभाग असलेला हा आगळा वेगळा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरलाय। भक्ती वातावरणात पार पडलेल्या या रिंगण सोहळ्याने वारकरी परंपरेतील श्रद्धा, सेवा आणि सांस्कृतिक वारसाचं दर्शन घडवलंय। लाखो भाविकांनी या अनोख्या सोहळ्यांचा अनुभव घेत विठ्ठल नामाचा जयघोष केलाय। नागपुरातील उद्धव ठाकरे यांच्या नियोजित रामरक्षा पठणाच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर टीका करत हनुमान गडीवर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलंय। उद्धव ठाकरे यांना रामरक्षा आणि हनुमान चालीसाचं महत्त्व आत्ता लक्षात आले असल्याचं सांगत त्यांनी अहंकार बाजूला ठेवून देवाच्या चरणी नतमस्तक व्हावं असं रवी राणा म्हणाले। अमरावतीतील हनुमान गडीवर खासदार नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करणार असल्याची माहिती देत उद्धव ठाकरे यांनी तेथे येऊन सहभागी व्हावे असं आवाहन केले। तसेच यापूर्वी आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून 14 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं। त्या पार्श्वभूमीवरही त्यांनी आपल्या चुका मान्य करून बजरंग बलीच्या चरणी नतमस्तक व्हावं असं वक्तव्य रवी राणा यांनी केलंय। उद्धव ठाकरेजींना खूप उशिरा हे लक्षात आलं की रामरक्षा हातात घेऊन, हनुमान चालीसा हातात घेऊन श्रीराम भगवंताला आणि हनुमानजीला जी त्यांनी आठवण केली आणि जे संकट त्यांना आलेलं आहे ते संकट मोचन म्हणजे बजरंगबली। आणि या संकटामध्ये बजरंगबलीला आठवण करून ज्या पद्धतीनं ते नागपूरला येत आहे, त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये रामरक्षा हनुमान चालीसा वाचन करत आहे, त्याच पद्धतीने रेशमबागमध्ये जाऊन त्यांनी नतमस्तक व्हावं। आणि नवनीत राणासुद्धा, मी आत्ताच नवनीत राणाची पोस्ट पाहिली की अमरावतीच्या हनुमानगडीला ज्या हनुमानगडी निर्माण करण्याचा संकल्प नवनीत राणा आणि मी जेलामध्ये 14 दिवस असताना आम्ही संकल्प घेतला होता की 151 फूट उंच मूर्ती बजरंगबलीची अमरावतीमध्ये उभारणार। हनुमानगडी या ठिकाणी ती मूर्ती पूर्णत्वात आलेली आहे आणि त्या ठिकाणी 18 तारखेला जिकडे उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचतील आणि त्या ठिकाणी नवनीत राणा हनुमान चालीसा वाचेल आणि त्या हनुमान चालीसा माध्यमातून जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंगबलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीसा वाचन नवनीत राणा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण सुद्धा देणार आहे की
की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा आणि 14 दिवस जेल आणि राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला, त्याच्यासाठी या ठिकाणी येऊन हनुमानगडी येथे येऊन बजरंगबलीच्या चरणी तिथे सुद्धा आपलं ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात चुका केल्या अहंकारामध्ये त्या तिथे स्वीकारावं आणि तिथे हनुमानगडीच्या चरणी येऊन तिथे प्रार्थना करावं. ज्या पद्धतीनं जे अशक्य आहे ते नेहमी राजकारणात शक्य झालेलं आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील. आणि पुढची भविष्यवाणीसुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील. त्यामुळं याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा जेव्हापासून हातात घेतली, हनुमान चालीसाचा विरोध केल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, आमदार गेले, खासदार गेले. पण गेल्या काही दिवसाआधी मुंबईला जी हनुमान चालीसा त्यांनी वाचली आणि राम रक्षा वाचण्यासाठी राम मंदिरामध्ये नागपूरमध्ये 18 तारखेला ते येत आहे, हनुमान चालीसा वाचत आहे. त्यांना माझं एकच सांगणं आहे की रेशम बागमध्ये संघ कार्यालयामध्ये जाऊन हेगडेवारजींच्या त्या स्मारकाला वंदन करून या आणि अमरावतीचं हनुमानगडी या ठिकाणी बजरंगबलीला हनुमानगडीला येऊन हनुमान चालीसा वाचन करा. आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल. अशा प्रकारचं चित्र दिसू शकते, कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे. राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे. राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे. म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात. हे सुद्धा भविष्यवाणी भविष्यातली आहे. MPSCच्या माध्यमातून निवड झालेल्या एका अधिकाऱ्याने कथित बोगस कर्णबधिर दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचा आरोप करत धुळ्यात भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष संजय सरग यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्याच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाबाबत संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे लेखी तक्रार करूनही 2 महिन्याहून अधिक काळ लोटला तरी चौकशी अहवाल जाहीर झालेला नाही. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. जागतिक सर्प दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील येवला येथे सापांविषयी गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी नागरिकांना सापांना मारू नये, तसेच साप आढळल्यास प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी तातडीने संपर्क साधावा असं आवाहन केलंय. पावसाळ्यात घर, शेत आणि वस्ती परिसरात साप आढळण्याचे प्रमाण अधिक वाढल्याने अशा वेळी घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखावे आणि सापाला स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सापाचं महत्त्व अनन्यसाधारण असून त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असा संदेशही त्यांनी यावेळी देण्यात आलाय. नमस्कार, मी सर्पमित्र दीपक सोनवणे. आज जागतिक सर्पमित्र दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्यास सर्प आढळल्यास तात्काळ सर्पमित्राशी संपर्क साधा. कोणीही सापाला मारू नये. आपल्याला साप जर आढळला किंवा हिंसक प्राणी कुठलाही आढळला तर आपण 1926 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आम्हाला पाचारण करत जा. आणि मी गेल्या 25 वर्षापासून साप धरत आहे. साप धरून आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडत आहे. परंतु माझ्या मागे फॉरेस्टचे कर्मचारी, वन अधिकारी यांच्या सर्व संयुक्त विद्यमानाने मी हे कार्य करत असतो आणि त्यांच्या संघ सतत निगडीत राहून हे कार्य होत असतं. आणि गेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 प्रकारचे विषारी साप आहेत. त्यामध्ये मनेर, घोणस,
फौशा आणि नाग हा साप सतत आढळत असतो आणि त्या अशा विषारी साप जर कधी आढळले तर सर्पमित्रांना पाचारण करा अशी आपणा सर्वांना सर्पमित्र दिनानिमित्त मी आज आपल्यास विनंती करतो. जालना जिल्ह्यातील 4 अनुदानित वसतिगृहांमध्ये विद्यार्थी नसतानाही लाखो रुपयाचं अनुदान दिल्याचा उल्लेख भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात CAGच्या अहवालात करण्यात आल्यानंतर समाज कल्याण विभागाने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. सहाय्यक प्रशासन अधिकारी मधुकर राठोड यांनी संबंधित 4 वसतिगृह नियमभंगामुळे दोषी आढळली असली तरी या प्रकरणात आर्थिक भ्रष्टाचार झालेला नसल्याचा दावा त्यांनी केलाय. CAGची तपासणी विद्यार्थ्यांच्या शाळा महाविद्यालयाच्या वेळेत झाल्याने त्यावेळी विद्यार्थी वसतिगृहात उपस्थित नव्हते असंही त्यांनी स्पष्ट केले. चौकशीत त्रुटी आढळल्यानंतर संबंधित 4ही वसतिगृह बंद करण्यात आली असून त्यानंतर त्यांना 2023 ते 24 नंतर कोणतीही शासकीय अनुदान देण्यात आलेले नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान या प्रकरणातील पुढील प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वसतिगृह 4 वसतिगृहाचा काहीतरी अनुदान घोटाळ्याचा त्यांनी आरोप लावला. त्याचा रिपोर्ट आहे. जालना जिल्ह्यातील 4 वसतिगृह कुठं आहेत आणि त्याचं अनुदान खरंच चालू आहे की बंद आहे? जालना जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण 26 वसतिगृह आहेत. कॅंगचं रिपोर्टिंग करण्यासाठी कॅंग तपासणीसाठी आपल्या जालना जिल्हा परिषदला 6 जानेवारी 2025ला ते आले आहे. 6 जानेवारी ते 15 जानेवारी त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये तपासण्या केल्या अलग अलग गावात जाऊन. प्रत्यक्षात त्यांना सकाळी 10:30-11 वाजता ते भेट दिली. 10:30-11च्या दरम्यान शाळा सुरू असतात आणि त्या वसतिगृहाचं टाईम कसं सकाळी आणि संध्याकाळीच मुलं त्या म्हणजे वसतिगृहामध्ये राहतात. दिवसभर मुलं शाळेत जातात आणि काही 4 संस्थांमध्ये त्यांना अशा त्रुट्या आढळून आल्या की त्यांच्यामध्ये बरेच काही सुविधा नव्हत्या, काही मुलं पण नव्हते असं त्यांना कॅंगच्या अहवालानुसार सांगितण्यात आलं. सांगितलं आल्यानंतर तो अहवाल प्राप्त आयुक्ताला झाला, समाज कल्याण आयुक्त पुणे. मग समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी आम्हाला मागवतला. त्यांचे पथक आला जालना जिल्हा परिषद तपासणीसाठी. त्यांनी तपासणीसुद्धा केली. त्यांच्या तपासणीमध्ये सुद्धा त्यांना दोष आढळून आलं. त्याच्यानंतर कॅंगच्या अहवालानुसार आम्ही बंद करण्याबाबतचा अहवाल आला. बंद करावी किंवा कशी म्हणून आम्ही समाज कल्याण आयुक्त पुणे यांना पत्र दिलं. समाज कल्याण आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की 4ही संस्था बंद करा. आम्ही त्यावेळेसपासून बंद केलेलं आहे. त्यापूर्वी त्यांचं अनुदान आपण 22-23चं अनुदान 23-24मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 23-24, 24-25, 25-26मध्ये त्या 4ही संस्थेला कुठल्याही प्रकारचं अनुदान देण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे त्याचा कुठलाही भ्रष्टाचार किंवा फ्रॉड झालेला दिसून येत नाही. त्याचे भारतीय संस्था तिथं काही त्रुट्या आढळल्या नाही. कोणत्याही संस्थे झालेत का? हो, त्याची पण तपासणी झालेली आणि म्हणजे आम्ही क्रॉस चेकिंग व्हेरिफिकेशनसुद्धा करून ठेवलेलं आहे. आणि समाज कल्याण आयुक्तांनी या जालना जिल्हा परिषद जालन्याचे लोक परभणी जिल्ह्याला पाठवले. परभणीचे लोक जालना जिल्ह्याचे येऊन तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचा असं काही दोष आढळून आलेला नाही. तुमचं नाव आणि पद? माझं मधुकर राठोड, सहाय्यक प्रशासन अधिकारी, समाज कल्याण. बुलढाणा नगरपालिकेने शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. तर अनेक वर्षापासून असलेली अतिक्रमणे हटवण्याची कारवाई हाती घेतली आहे. जयस्तंभ चौक, कारंजा चौक आणि जांभरुण मार्ग परिसरातील लघु व्यावसायिकांची दुकाने हटवण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. या कार्यवाही दरम्यान जांभरुण मार्गावरील काही अतिक्रमणधारकांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या निर्णयाला विरोध केलाय. दरम्यान या मोहिमेत आतापर्यंत सुमारे 100 ते 150 अतिक्रमणे हटवण्यात आल्याची माहिती बुलढाणा नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. आमच्या 15-20 वर्षापासून फ्रूटचं दुकान आहे, माझ्या बाजूला चहाचं दुकान आहे आणि बरेच काही भाजीपाल्याची दुकाने आणि याच्यावरच आमचं सगळं घर चालते. आणि दुसरी गोष्ट ही गरजूवंत वस्तू आहे आणि दवाखाना लाईनमध्ये हेच वस्तू चालतात. बाहेरच्या ठिकाणी या वस्तू चालू शकत नाही. तुम्ही आम्हाला पर्याय जागा दिली पण तिकडे त्या फळ झालं, भाजीपाला झालं, दूध झालं, चहा झालं हे नाही चालणार. आमच्या हिशोबानं इकडंच कुठं ना कुठं तिथून तेवढं पर्याय काय नाही करून द्यावं. आमचं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यात आलेलं आहे आणि समोरचं जे अतिक्रमण आहे ते बी हटवण्यात आलेलं पाहिजे. जे दवाखान्याचे अतिक्रमण आहे त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही केलेली, ते पूर्ण त्यांच्यामुळे गाडीला अडचण निर्माण होतात. आमचे कमीत कमी समजा 15 ते 20 वर्षापासून दुकान आहे अतिक्रमण आणि पूर्ण फ्रूट व्यवसाय आमचा आणि प्लस मग भाजीपाला.
एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईतील एमपीएससी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या 9 दिवसाचं बेमुदत साखळी उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन परीक्षा पद्धतीला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि पेढे वाटून निर्णयाचं स्वागत केलंय। ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक आणि इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा अशी भूमिका काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आबा दळवी यांनी मांडली आहे। या निर्णयामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। डिजिटलाइजेशन के ऊपर हमारा विरोध नहीं है। जब भी डिजिटल भारत होना था हमने भी उसको सपोर्ट किया, लेकिन उसमें काफ़ी सारे गैप्स है, काफ़ी सारे लूप होल्स है। ये डिजिटल पद्धत करने के लिए जो सिस्टम है इम्प्लीमेंटेशन के लिए इंफ्रास्ट्रक्चर नहीं है और उसमें काफ़ी सारी गड़बड़ी धांधलियाँ हुई है। तो हम चाहते हैं कि जब कभी अगर इसको करना चाहे तो वो 100% प्रूफ होना चाहिए। डिजिटलाइज का जो आपने बैनर पकड़ के जो होशियार विद्यार्थी है उनके ऊपर अन्याय नहीं होना चाहिए। हमारी यही मांग है। हम ऑफलाइन इसलिए मांग रहे हैं कि ऑफलाइन में काफ़ी कम चांसेस है धांधली होने के, इसके लिए हम ऑफलाइन का जो है ये मांग रहे हैं। और एक बात यह है कि एमपीएससी पिछले 50-60 सालों से ऑफलाइन ही परीक्षा ले रही है और वो ऑफलाइन परीक्षा बहुत अच्छी से हो रही है। बल्कि जो आईएएस अधिकारी बनते हैं, आईपीएस बनते हैं, आईआरएस बनते हैं, वो कंडक्ट कौन करता है परीक्षा? यूपीएससी करती है। और यूपीएससी की परीक्षा ऑफलाइन की तरह हो रही है। मतलब एक व्यवस्था बनी है जिसके ऊपर सबका विश्वास है। तो जो विश्वासार्ह परीक्षा पद्धति जो है ऑफलाइन वाली एमपीएससी की भी, उसमें कुछ गड़बड़ी नहीं हुई है। आपको मैं एक बोलना चाहता हूँ, बल्कि महाराष्ट्र में पिछले 10 सालों में जितनी परीक्षा ली गई महापरीक्षा पोर्टल से लेके अभी तक, उसमें पुलिस भर्ती, म्हाडा की भर्ती, वन विभाग की भर्ती, मृद और जल संधारण विभाग की भर्ती, तलाटी की भर्ती, ये परीक्षाएं ऑनलाइन ली गई और इन परीक्षाओं में गड़बड़ घोटाला हुआ है। इसीलिए लोग बच्चे रास्ते पे क्यों उतर रहे हैं छात्रों परीक्षा छोड़ के? तो ऑफलाइन परीक्षा जो अच्छी तरह से चल रही है वो बंद करके ऑनलाइन क्यों करना चाहते हैं? तो ऑनलाइन मतलब धोखा है। हमारी नारा है ऑनलाइन मतलब धोखा है, धक्का मारो मौका है। और इसीलिए कांग्रेस ये परीक्षा कोई भी हालत में ऑफलाइन के तरह करने के लिए सब कुछ करेगी। देखिए, ये 9 दिन का अनशन का इम्पैक्ट तो सरकार के ऊपर हुआ है, क्योंकि सरकार देख रही है पिछले 10-12 दिनों में हर जिले में विद्यार्थी जो सड़कों पे आए हुए और बड़े बड़े आंदोलन हो रहे हैं। और ये जो हमारा 9 दिन का यहाँ का जो प्रेशर है हमने जो एमपीएससी के ऊपर डेवलप किया, उसकी आज जीत हुई है। और आज सरकार ने ये जो परीक्षा है वो अगले 1 साल तक ऑफलाइन सिस्टम से लेने का उन्होंने जाहिर किया है। हमारा ये आंदोलन शुरू होगा क्योंकि हमारी प्रमुख मांग यही थी कि ये ऑफलाइन पद्धति से हो जाए, नॉर्मलाइजेशन पद्धति जो सिस्टम है उसको रद्द किया जाए और आगे जो भी आप निर्णय लोगे तो आप विद्यार्थियों के साथ, विद्यार्थी संगठनों के साथ और जो क्लासेस चला रहे हैं उनके साथ डिस्कस करके आप जो आगे का निर्णय लेंगे वो आपने निर्णय लेना है। तो ये आंदोलन अभी टेम्पररी स्थगित हुआ है, ऐसा नहीं है कि ये कैंसिल हुआ है या रद्द किया गया है। हम आगे भी ये आंदोलन शुरू रखेंगे जब तक विद्यार्थियों के ऊपर अन्याय होगा, जब ये आंदोलन बढ़ेगा। राहुल गांधी जी ने आपने देखा होगा 15-20 दिन पहले छात्रों की गूंज करके पूरे भारत में ये आंदोलन छेड़ा था, वो इसी का एक भाग है। हम हर वक्त जब भी विद्यार्थियों के ऊपर अन्याय होगा, ये छात्रों की गूंज जो है वो केंद्र सरकार और राज्य सरकार के कानों में बड़े जोर से गूंजेगी। और जब ये आंदोलन होगा हम कांग्रेस के लोग इसको बढ़ चढ़ कर बच्चों को सपोर्ट करेंगे और बच्चे भी हमारे आंदोलन में सहभागी होंगे। वर्धा जिल्ह्यातील सांगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोठा गावात 12 वर्षीय मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आलाय। या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी स्थानिक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पोलीस ठाण्यांचे मिळून 14 विशेष पथके तसेच 2 तांत्रिक तपास पथके नियुक्त करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून काही व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तसेच या प्रकरणात लैंगिक अत्याचारासंदर्भातील संबंधित कायदेशीर कलमेही लागू करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अहवालानुसार अधिक माहिती स्पष्ट होणार आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून
पोलीस सर्व बाजूनी तपास करतायत. संध्याकाळी स्टेशनमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती. रोठा गावामध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये त्याचे शेतामध्ये स्थित त्याच्याच घरामध्ये मिळाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास सुरू केला. या संदर्भात मयत मुलीचे आईचे फिर्यादीवरून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), कलम 66, 332B आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा गंभीर लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास SDPO इस्राचे अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे. फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सायबर टीमने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती माहिती आणि सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहे. या गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस, LCB आणि उपविभागातील इतर पोलीस स्टेशनचे जवळपास 14 पथक तयार करण्यात आलेले आहे. तांत्रिक तपासासाठी 2 वेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे. तपासामध्ये डिटेक्शनसाठी काही महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली असून त्या माहितीवर काम चालू आहे. त्या माहितीवर काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे. लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. यामध्ये मी स्वतः आणि ॲडिशनल SP बारकाईने पर्यवेक्षण करत आहे. सर, या गुन्ह्यामध्ये मुलीच्या आईची फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या FIR मध्ये पण तसे लैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट आहे आणि घटनास्थळाच्या परिस्थितीचा ओव्हरऑल लक्षात घेता तशी शक्यता आहे. यावर आम्ही मेडिकल ओपिनियन घेणार आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल. सर, किती प्राथमिक तपासानुसार सध्या 3 लोकांकडून पोलिसांकडून चौकशी सध्या सुरू आहे. 3 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. हा प्रकार सध्या तसा काही तपासामध्ये सध्या तरी निष्पन्न झाला नाही, पण सध्या तपास सुरू आहे. जे काही निष्पन्न होईल ते आपल्याला अपडेट करता येईल. सर, ती दगडाने ठेचून हत्या असं यस, तिथे दगड पण मिळालेला आहे आणि ते दगडाने ठेचून हत्या झाली असं सध्या तरी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतं. ताब्यात घेतलेले आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत की वयस्कर? नाही, ते सध्या माहिती थोडी नाही देता येईल. सध्या एकदा तपास त्यामध्ये काय निष्कर्ष निघतो त्यावर आम्ही माहिती देऊ तुम्हाला. सर, ती जी मुलगी दररोज असत पुण्याला, सध्या आमचा तपास सुरू आहे. तपास एकदा काही निष्कर्ष निघाला किंवा त्यामध्ये काही आम्हाला निष्कर्ष काढता आला त्याबद्दल माहिती देत आहे. शॉर्ट में हिंदी. चंद्रपुरातील MD अंमली पदार्थ प्रकरणात चर्चेत असलेल्या रामनगर येथील जेटपुरा गेट परिसरातील ईटन नगर पान शॉपीवर गुरुवारी पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने कार्यवाही करत दुकान सील केले. 23 जून रोजी या दुकानावर टाकलेल्या छाप्यात 104 ग्राम MD अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. त्यानंतर दुकानाचे मालक ओम इटनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपासात संबंधित आस्थापनेकडे आवश्यक परवाने नसल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलमा 376(अ) अंतर्गत दुकान सील केले. दरम्यान जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेते आणि सेवन करणाऱ्या विरोधातील कार्यवाही यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्पष्ट केले. मी जनरलाइज विचारतो सर, डीजे संदर्भात काही आपण गाईडलाईन्स दिल्या आहे, नेमकं काय गाईडलाईन्स आहे? डीजे जे साऊंड याचे पुढे जात आहे, जी मान्य सुप्रीम कोर्टची गाईडलाईन आहे ते 75 डेसिबलचे आहे. त्याचे वर जाणारी सगळी यंत्रणाला आपण जप्त करणार आहे. त्यामध्ये डीजे पण समाविष्ट आहे. डीजे इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे त्याची ध्वनीची लिमिट कधीच ते नियमचे आत बसत नाही आणि तसं सूचना आपण सर्व गणेश मंडळांना आणि डीजे यांना पण दिलेला आहे. आपण त्यांना हे पण आवाहन केलेलं आहे की त्यांच्याकडून नियममध्ये बसणारे कुठले तरी एक नियोजन आले पाहिजे आणि जर ते सर्वांना मान्य असेल आणि नियमचे आत असेल तर त्याला आपण परवानगी देतो. पण सोशल मीडियावर कुठेतरी एक अफवाच्या बाजारामध्ये डीजे बंदी उठली आहे म्हणून असं सांगण्यात येत आहे. आमदार महोदयाकडून ही डीजेवरची बंदी उठवली गेल्याची प्रेस नोट काढण्यात आली आहे. उठवली गेली किंवा बंदी झाली असं कुठलाही नसते. ते नियमचे जे आत बसणार तेवढाच परवानगी असेल. तेवढे ह्या गोष्टीवर एकदम क्लिअर आहे आणि जे प्रेस नोटबद्दल म्हणते माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे. फक्त एवढं आहे पोलिसांचे स्टँड.